महायुती अर्थात भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांचा एकत्रित वचननामा प्रसिद्ध होणार आहे। परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वचननाम्यातले 10 महत्वाचे वचन हे सांगितलेले आहेत। त्याच्यामध्ये कर्जमाफीचा मुद्दा आहे का, शेतकऱ्यांसाठी काय काय आहे आणि इतर कुठले 10 मुद्दे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, ज्ञानेश्वर खरात पाटील। पहिलाच मुद्दा त्यांनी सांगितला की सध्या ज्या गोष्टीवर ते राजकारण करत आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर ज्यांनी ज्याची घोषणा केलेली ती आहे लाडकी बहीण योजना। 1500 रुपये महिना लाडकी बहिणीला मिळत होता, तर त्यांनी आता घोषणा केलेली त्यांचा पहिला वचननामा आहे 10 पैकी की आम्ही त्याला 1500 ते आता 2100 रुपये करणार आहेत, 2100 रुपये करणार आहेत। याच्यामध्ये प्रश्न हा उपस्थित होतो की राज्याची तिजोरी हे राज्याच्या उत्पन्नावर डिपेंड असते। अर्थ खातं किंवा अर्थकारण हे गोल चक्र असतं, ते राज्याचा पूर्ण इन्कम, राज्यातल्या लोकांचा टॅक्स या सगळ्या गोष्टींना चालत असतं। मग तुम्ही उचलली लावली टाळ्याला अशा पद्धतीनं कुठल्याही टॅक्स पेअरला, कर्मचाऱ्याला, व्यावसायिकाला विचारात न घेता अशा पद्धतीच्या घोषणा करता, एक तर त्याचा ताळेबंद कसा आहे हे सुद्धा तुम्ही निवडणुकीला सामोरे जाण्याआधी सांगितलं पाहिजे, मतदानाच्या आधी सांगितलं पाहिजे। दुसरा वचननामा त्यांचा 25,000 महिलांना पोलीसमध्ये भरती करणार आहेत, अभिमानास्पद आहे। फक्त हा वचननामाच राहायला नको, तर याचं प्रत्यक्ष सुद्धा आलं पाहिजे। तिसरी गोष्ट आहे की शब्दांचा खेळ कसा करावा हे आता फडणवीस साहेबांकडून एकनाथ शिंदे सुद्धा त्या ठिकाणी हे झालेले आहेत। एकीकडे न्यूज चॅनलनं सांगितलेलं असताना 10 मुद्द्यामध्ये कर्जमाफीचा कुठेही उल्लेख नाही, परंतु एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं म्हणजे तिसरं वचन आमचं असं आहे की कर्जमाफी करण्याचा, इतकंच बोलले बरं का। त्यानंतर बोलले की सीएम म्हणाले की पहिले जे पीएम किसान सन्मान निधी होतं, सीएम किसान सन्मान निधी होतं, म्हणजेच काय 1200 म्हणजे 12,000 वार्षिक भेटत होते, 6,000 मोदीचे, 6,000 शिंदेचे असं म्हणतात लोकल लँग्वेज मध्ये। त्याच्यामध्ये 3,000ची वाढ, ते 3,000ची वाढ केंद्र सरकार करणार नाही। ती 3,000ची वाढ जर केंद्र सरकारला करायची असेल तर त्यांना सगळ्या घटक राज्यांसाठी करावं लागते, त्यामुळे हे 3,000चा बोजा सरकारकडनंच टाकणार आहेत। मग हे परत तोच प्रश्न येतो की आर्थिक ताळेबंद कसा लावणार। हे सर्व बोलताना सीएम एकनाथ शिंदे म्हणाले की शेतकरी हा मालक आहे, तो आमचा मायबाप आहे आणि या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्याचा आहे। असं बोलताना तुमच्या जिभेला थोडंही हाडं नाहीये का की एकीकडे तुम्ही लाडकी बहीण सगळ्या गोष्टी करता, परंतु शेतकऱ्यांची मागणी होती की कर्जमाफी, ती कर्जमाफी तुम्ही करत नाही। वरतून तुम्ही तुमच्या प्रचार सभेमध्ये असं म्हणता की शेतकरी या तिजोरीचा मालक आहे। काय खोटारडेपणा लावलाय सगळा। त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, जे काय एमएसपी आहे त्याच्यावर 20% अनुदान, तुमचं अनुदान आम्ही बघितलेलं आहे। हेक्टरी ही नुकसान भरपाई असते, तुम्ही हेक्टरी सोयाबीन कापसाचा भाव फरक देताय आणि तुम्ही आता 20% अनुदान म्हणताय, म्हणजे जी काय एमएसपी असेल त्याच्या 20% अधिक नेमकं काय ते सुद्धा क्लिअर करणं गरजेचं आहे। त्यानंतर जे काय वृद्ध पेन्शन धारक होते त्यांची 1,500 रुपये महिना होता, ते 1,500 ते 2,100 रुपये करणार। 5वा आहे जीवनावश्यक वस्तूच्या किमती स्थिर ठेवणार। एकीकडे तुम्ही लोकांना लाचार बनवताय, लोकांना फुकट्या योजना देताय, त्या योजना देऊन टॅक्स पेअर लोकांच्या, कर्मचाऱ्यांच्या, व्यावसायिकांच्या, कमावणाऱ्यांच्या खांद्यावर त्या ठिकाणी प्रचंड तुम्ही कर्जाचा बोजा टाकताय। आणि हे सगळं करत असताना परत तुम्ही म्हणताय जीवनावश्यक वस्तूचा दर स्थिर करणार। एका महिन्यात 2 तलवारी कशा राहू शकतील, एक तर फुकट्या योजना राहतील, नाहीतर मग जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर राहतील, कुठलं तरी एकच होईल। त्या दोन्ही गोष्टी जर करायच्या असेल तर महाराष्ट्र विकावं लागेल, एखादा तुकडा विकावा लागेल राज्यकर्त्यांना। त्यानंतर 6व्या नंबरचं आहे की 25 लाख रोजगार निर्मिती आणि 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार, हे पण दिल्यानंतरच आहे ते सगळं। 7व्या नंबरचं आहे पाणंद रस्ते, 45,000 गावांमध्ये पाणंद रस्ते बनवणार। 8व्या नंबरचं आहे की अंगणवाडी सेविका त्यांना 15,000 रुपये महिना वेतन आणि सुरक्षा कवच देणार। त्यानंतर 9 नंबरचं आहे वीज बिलामध्ये 30% कपात करणार। त्यानंतरचं आहे व्हिजन महाराष्ट्र 2029 हा 100 दिवसाच्या आत सादर करणार। अशा पद्धतीचे 10 मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत। सत्सद विवेक बुद्धी मतदारांना जागरूक ठेवणं गरजेचे असतं, बरोबर आहे का। कुठलीही योजना चालवायची असेल तर त्या योजनेच्या साठी निधीची तरतूद असते आणि तो निधी कुठून उभा राहतोय। आज राज्यावरचं 2.5 लाख कोटीवरचं कर्ज 9 लाख कोटीपेक्षा जास्त झालेलं आहे। एकीकडे मागच्या 70 वर्षात कर्ज झालं 2-2.5 लाख कोटी आणि या अलीकडच्या 5-10 वर्षात कर्ज झालं 9 लाख कोटी। त्याच्यानंतर या सगळे जे अर्थकारण कसं असतं, शेवटी अर्थकारण हे फिरत असतं, अर्थचक्र हे फिरत असतं। याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीची योजना देताय
त्या योजनेकडे तुमचा आधार काय, त्यासाठी तुम्ही बजेटची तरतूद कशी करणार, त्याच्यामध्ये टॅक्स किती वाढणार, त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल जीवनावश्यक वस्तूच्या किमती कशा वाढणार हे तुम्ही सांगावं, ती तरतूद कशी करणार हे सांगावं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही दुसरीकडे असंही म्हणता की जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार. काय लावलंय काय हे? जनतेला किती मूर्ख समजताय तुम्ही, आणि जनता सुद्धा यांच्या सगळ्या याच्यात येते. हे सगळं वाईट आहे आणि हा महायुतीचा पंचनामा आहे. ही महायुतीची चिरपाट केली मी, याच्यापेक्षाही पुढे जाऊन महाविकास आघाडीची करणार आहे. त्यामुळे कुठल्या लेबल लावायचा प्रयत्न करू नका कमेंट्समध्ये. सगळ्यात महत्वाचा विषय होता की यांच्या 10 वचननाम्यामध्ये कर्जमाफी हा वचननामा नाहीये. तो मुख्यमंत्र्यांनी फक्त शब्दाचा खेळ करून त्या ठिकाणी बोललेले आहेत. हे कर्जमाफी करण्याच्या मानसिकतेत नाहीत. यांना फक्त कर्जमाफीचं बोलून बोलून शेतकऱ्याचं मतदान वळून निवडणूक काढून घ्यायचंय असं दिसत आहे. बाकीच्या गोष्टी बाजूला. शेतकरी हा पहिला आहे. वसंतराव नाईक हे हरित क्रांतीचे परिणेते होते, महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले होते आणि त्यांचं एक वाक्य होतं, शेतकरी जगेल तर कोण मरेल आणि शेतकरी मरेल तर कोण जगेल. या 2 ओळींचा अर्थ खूप मोठा आहे. शेतकरी वजा केला तर तुम्ही सगळे वजा होता. त्याच्यामुळे शेतकऱ्याला देताना हात आकडता घेऊ नका. तो एका दाण्याचे 1000 दाणे करतो. तो स्वतः वंचित राहतो, स्वतः संकटात राहून सगळ्यांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या ताटातल्या अन्नात माती घालवण्याचं काम राज्यकर्ते असतील किंवा विरोधी असतील त्यांनी करू नये. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो. आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.